नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आणखी आपल्याला या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलं की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं सामान्य कास्तकार बांधवांनो आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी कशी आहे। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा कापसाच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मग कापसाचा बाजारभाव या ठिकाणी कधी होणार 8,000 पर किंवा कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना आणखीन किती वाट पाहावी लागणार। या तुमच्या मनातील सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर चला आता या ठिकाणी सविस्तर व विस्तृत जाणून घेऊया। बघा कास्तकार बांधवांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची बाजारभाव पातळी ही 66 सेंट्स पासून तर 69 सेंटच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या उत्पादनात भरघोस वाढ होणार आहे, तर दुसरीकडे कापसाची मागणी वाढताना दिसणार नाही। मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहण्याची शक्यता असल्यामुळे 2025च्या वर्षात कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात 100% दबावातच राहणार आणि कुठेतरी हा जो दबाव आहे तो देशातील कापसाच्या भावावरती सुद्धा दिसणार। याच्यामुळे देशातील कापसाचा बाजारभाव सुद्धा नजीकच्या भविष्यात आपल्याला 8,000 होताना 100% दिसणार नाही। सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही 7,000 ते 7,300च्या दरम्यान आहे। जर 31 मे पर्यंतचा विचार केला तर याच्या 200 ते 300ची सुधारणा होऊन बाजारभाव पातळी फार तर 7,500 पार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनातील प्रश्न की सर तरी पण जाऊ द्या, आम्हाला एवढं सांगा की 8,000 कापसाचा भाव जर मिळायचाच असेल तर तो कधी मिळणार। ठीक आहे, मग उम्मीद पर दुनिया कायम। तर या प्रश्नाचं उत्तर असं राहील की बघा, जून महिन्याच्या अगोदर तर शक्यताच नाही। जर व्हायचंच म्हटलं तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जर कापसाचा बाजारभाव 8,000 पर्यंत
पोहोचला, ज्याची की मला शक्यता अजिबात वाटत नाही, तर त्या ठिकाणी हा अपवाद ठरू शकतो. म्हणजे कापसाचा भाव काय 8,000 होणारच नाही, पण व्हायचाच म्हटलं, एखाद दुसरी शक्यता म्हणलं बा 100 पैकी 2-4% सर सांगा ना, तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ही शक्यता येऊ शकते. पण तुर्तास मला वाटते कापसाचा भाव 8,000 होण्याची शक्यता संपलेली असं म्हणायला हरकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांना माझा एक मार्मिक सल्ला राहील. बघा, कापसाचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, डायरेक्ट CCIला कापूस विक्री करून पैसा मोकळा करा, ज्यामुळे तुम्ही ही गुंतवणूक दुसरीकडे केल्यावर तुम्हाला 4-2 रुपये वाढून तर येतील ना, इथं काहीच वाढणार नाही, हे एवढं लक्षात ठेवा. आणि पावसाळ्यामध्ये कापूस सांभाळणं पुन्हा जुजबी असते, अवघड असते, हे पण लक्षात ठेवा. आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा काय वाढू शकतो का, कसा राहू शकतो, याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.